नमस्कार बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज वार कोणता? शुक्रवार. म्हणजे आज आपला कोणता तास असतो? विज्ञानाचा तास असतो. गेल्या तासाला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज भाग 1 या पुस्तकाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि इतर गोष्टींचा अभ्यास आपण केला होता. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पहिल्या जो आपण पाठ शिकणार आहोत, एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा एन्व्हायरमेंटल बॅलन्स, या पाठामधील चित्राचं निरीक्षण करायला सांगितलं होतं आणि त्यामध्ये जे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचा अभ्यास करायला तुम्हाला सांगितलं होतं. त्यांची नावं लिहायला सांगितली होती आणि त्यांचं वर्गीकरण करायला सांगितलं होतं. आता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी काही सुंदर प्रयत्न केला. खूप जणांनी खूप छान पद्धतीने लिहिले होते, अक्षर छान काढली होती बऱ्याच मुलांनी. काही मुलांचा गोंधळ झाला होता. त्यांना लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला होता. काही ग्रास हे नॉन लिव्हिंग थिंगमध्ये टाकलं होतं किंवा काही गोष्टी आहेत. आता माउंटन आहे, तो लिव्हिंग थिंगमध्ये टाकलं होतं. आता तुम्हाला लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग याच्यातला फरक तुमच्या शिक्षकाने 3री-4थीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. तरी पण एकदा आठवण करून देते की ज्यांची वाढ होते, श्वसन, चेतना, क्षमता किंवा रेस्पिरेशन वगैरे ज्या क्रिया आहेत त्यांची मुख्य लक्षणं आहेत, पण वाढ होणे हे सजीवांचं मुख्य लक्षण आहे. आता तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा लहान होतात, बाळ होतात, त्यावेळेला तुमच्यामध्ये तुमची तसेच तुम्ही आता दिसताय का? नाही. तर तुमच्यामध्ये तुमची वाढ झालेली आहे, तुमच्या शरीराची वाढ झालेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अन्न ग्रहण केलेलं आहे आणि तुमची वाढ झालेली आहे. झाड तुम्ही छोटं लावलं होतं, जे बी पेरलं, त्या बीला छोटंसं कोंब आला, छोटं होते. आता झाड तुमचं मोठं झाड झालेलं आहे. म्हणजेच तुमची वाढ झाली. म्हणजे तुम्ही सगळे झाड आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. हे कशामध्ये मोडतात? लिव्हिंग थिंग्समध्ये. कशामध्ये मोडतात? लिव्हिंग थिंग. आता तुम्ही म्हणाल की फुगा पण वाढतो मॅडम. फुगा पण वाढतो, पण त्याची जी वाढ आहे ती कायमस्वरूपी वाढ आहे का? त्याच्यातली हवा काढून घ्या, कसं होतं आहे बघा बरं. तो पुन्हा मूळ पदावरती येईल की नाही? म्हणजे ज्याची वाढ ही कायमस्वरूपी असते त्यांना आपण काय म्हणणार आहोत? सजीव आहोत. आता तुमच्यामधून जर अन्न काढून घेतलं तर तुम्ही तुमचं पुन्हा बाळामध्ये रूपांतर होईल का रे? नाही होणार ना. तुमची वाढ झाली ती वाढ झालेलीच आहे. अशा पद्धतीने आपण सजीव आणि निर्जीव याच्यातला फरक तुम्ही ओळखला. आता तुम्ही मला सांगा की सजीव आहेत, हे सगळेच सजीव तुम्हाला ओळखायला आले का? नाही. काही आता आता तुम्ही लॉकडाऊनमुळे तुम्ही घरात बसलेला आहात. परवाच माझ्या खिडकीमध्ये एक पक्षी आला होता. त्याचं नाव मला माहिती नव्हतं. मग मी काय केलं, त्याचं वर्णन एका कागदावरती टिपून ठेवलं. म्हणजे त्याचे पंख कसे, त्याचा रंग कसा आहे आणि त्याची शेपटी जी होती, एक लाल रंगाची शेपटी होती. दिसणारा एकदम सेम पोपटासारखा दिसत होता, तो पॅरेटसारखा होता, पण त्याची शेपटी जी आहे ती लाल रंगाची होती. जे पोपटाचाच एक प्रकार आहे हे मला कळलं होतं. मग मी शोधलं इंटरनेटवरती, त्याची माहिती लिहून घेतली. त्याच्या इंटरनेटवरती शोधलं की तो पोपटाचाच एक प्रकार आहे, पण तो एक अलेक्झांडर या जातीतला तो प्रकार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर आपल्या परिसरामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही जर असे सजीव आहेत की त्याची सजीवांची नावं तुम्हाला माहिती नाहीत, त्याचं तुम्ही चित्र काढून ठेवू शकता, त्याचा रंग तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्याचा आकार कसा आहे हे पाहू शकता आणि त्याच्यावरून त्याची माहिती तुम्ही मिळवू शकता. आता आपल्याला गेल्या ह्याच्यामध्ये फक्त आपण सुरुवात केली होती, त्या पाठाचं थोडंसं वाचन केलं होतं, पुस्तकाची माहिती घेतली होती. या तासापासून आपल्याला प्रॉपर धड्यांना सुरुवात करायची आहे. त्यातला पहिला धडा आपण शिकणार आहोत तो म्हणजे एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता हा जो धडा आहे हा 3 पार्टमध्ये विभागला गेला आहे. द फर्स्ट पार्ट इज व्हॉट इज द मीनिंग ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे की या एन्व्हायरमेंटमध्ये लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन कशा पद्धतीने बॅलन्स सांभाळला जातो याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली. म्हणजे हाऊ टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. त्याचा अर्थ म्हणजे एन्व्हायरमेंटल बॅलन्स या शब्दाचा प्रॉपर अर्थ तुम्हाला दिलेला आहे.
आणि तिसऱ्या पार्टमध्ये आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल बॅलन्स टिकवण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत, की कशा पद्धतीने हा आपल्या पर्यावरणामध्ये किंवा आपल्या या पृथ्वीवरती एन्व्हायरमेंटल बॅलन्स टिकून राहू शकतो, यासाठी आपण काय प्रयत्न करायचे याच्याविषयी माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. तर आज आपण फक्त पहिल्या पाठविषयी चर्चा करणार आहोत, तो म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे काय. आणि एन्व्हायरमेंट, आणि तुम्ही सर्वांनी एक प्रश्न मला विचारला होता की मॅडम आम्हाला बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काही कळलेला नाही. मग तोच अर्थ मी तुम्हाला आता समजावून सांगते. मगाशी आपण ऐकलं की काही काही पक्षी आहेत, काही काही सजीव आहेत, हे आपल्याला कळत नाहीत, कशा प्रकारचे आहेत, कसे आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. पण आपण त्याची चित्र लिहून किंवा त्याचं आकार काढून त्याची वर्णन लक्षात ठेवून आपण त्याच्याविषयी माहिती आपण मिळवू शकतो. आता तुम्ही लॉकडाऊनमुळे 3 महिने 4 महिने कुठे 4 महिने जवळजवळ तुम्ही कुठे आहात, घरामध्ये बसलेला आहात ना. आता तुम्हाला माहिती की शरीराने तुम्हाला लॉकडाऊन राहू शकतं, मनाने तुम्ही लॉकडाऊन राहू शकता का? नाही. मन आपलं कुठेही जाऊ शकतं. मग चला तर, येता ना माझ्याबरोबर फिरायला? आवडेल ना तुम्हाला सर्वांना फिरायला माझ्याबरोबर? नक्कीच आवडणार. अरे घरात बसून बसून कंटाळलो आम्ही असं म्हणताय ना तुम्ही. चला तर मग पहिल्यांदा कुठे जाऊया आपण? गावाला जाऊया सगळे. चला आपण आता गावाला जाऊया सगळेजण. कोणाकोणाची गावं कुठे कुठे आहेत माहिती आहेत ना सगळ्यांना? आपलं गाव आठवतं ना, गावचा रस्ता. चला चला चला, रस्त्यावरती कोण कोण आहेत? चला, बसले का सगळे गाडीमध्ये? चला 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 चला, बघा बघा, थोडा वेळ. पोचले गावाला. मग आता सांगा बरं, आता गावाला तुम्ही आलेलात बरोबर. तुमच्या शहरामधलं तुमचं पडवळनगरमध्ये, शिवाजीनगरमध्ये किंवा किसननगरमध्ये कुठेही घर असेल, ते सोडून तुम्ही कुठे आलात? तुम्ही आता सांगा बरं. गावाला आलात ना. आता सांगा बरं, गावाला काय काय दिसतंय? माझ्या गावामध्ये मी काय काय सांगू? मला आहे ना, इथे समोर तलाव दिसतोय, छान छान मोठी मोठी झाडं दिसत आहेत. तुम्हाला दिसत आहेत ना? मग तलावामध्ये काय, तलावामध्ये मासे दिसत आहेत मला. त्याच्यानंतर झाडावरती वेगवेगळे पक्षी दिसत आहेत. अहो, माकड पण दिसलं. तुम्हाला दिसलं का? तुम्हालाही छान छान दिसलं असेल. मग आता गावाकडे गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या सजीव दिसतात? तर काही काही माकडं दिसतात, काही काही पाण्यामध्ये वेगवेगळे मासे दिसत आहेत, तलावामध्ये मासे दिसत आहेत. आता समुद्र नाही आहे तिथे गावाकडे तुमच्या, असेलही. रत्नागिरीला जे आहे त्यांच्याकडे समुद्र असेल. वेगवेगळ्या प्रकारचे मासे तिथे सापडतात. ज्याच्यानंतर पठारावरती देशावरती ज्याची गाव आहे त्याच्या तलावामध्ये वेगवेगळे मासे सापडत आहेत. आता तलावामधले मासे वेगळे आणि तिकडचे मासे वेगळे, बरोबर ना. तलावामधले वेगळ्या प्रकारचे मासे असतात, समुद्रामध्ये वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळी झाडं तुम्हाला दिसत आहेत. आता जे रत्नागिरी साईडला ज्यांची गावं आहेत त्यांना कोणती झाडं दिसत आहेत? नारळाची झाडं खूप दिसत आहेत, आंब्याची झाडं दिसत आहेत. जे पठारावरती आहेत किंवा जे देशावरती आहेत त्यांना शेतामध्ये वेगवेगळी पिकं दिसतात ना. आत्ता पिकं आहेत, तुम्ही म्हणा आत्ता कुठे पिकं आहेत, पण पिकं असतात ना, बघितली असाल ना तुम्ही शेतामध्ये तुमच्या पीक. कधीतरी दिवाळीच्या वेळेला कधी गेला असाल त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची पिकं दिसत आहेत. मग आता मला सांगा, तुम्ही वेगवेगळं जे काही तुमच्या गावामध्ये दिसेल त्याचं टिपून एक नावं लिहून ठेवा. चला, आता गावाला कंटाळा आला ना, आता चला फिरायला. येत आहे ना? चला मग आता आपण जाऊया. आता आपण जंगलामध्ये जाऊया. येत सगळेजण जंगलामध्ये? घाबरणार नाही ना जंगलामध्ये? जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर येऊरचं जंगल आपल्या जवळच आहे. येऊरच्या जंगलामध्ये आपण फिरायला जाऊया. आता अय्यप्पाच्या डोंगरावरती जाऊया. आता तुम्ही जर बघितलं असेल की येऊरच्या जंगलामधून मागे एकदा बघा वाघ आला होता, वाघ. आता आपण जंगलामध्ये गेलेलो आहोत, जंगलामध्ये वाघ दिसेल का रे? आता प्रत्येक वेळेला थोडी दिसणार आहे तो रात्रीच्या वेळेला कधी बाहेर पडेल. आपण काय रात्रीपर्यंत तिथे थांबणार नाही आहोत. पण त्या जंगलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत येईल की इथे वाघ आहेत, या जंगलामध्ये वाघ आहेत, हे तुम्हाला कळतं. कशावरून कळेल रे माहिती आहे तुम्हाला? तर त्यांच्या काही पाऊल खुणा, म्हणजे पाऊलं चालल्याचे, रात्री जे चाललेले आहेत त्या पाऊस पडल्यानंतर किंवा ओल्या जमिनीमध्ये तलावाच्या बाजूला पाण्याच्या शोधार्थ तेव्हा ते फिरतात तेव्हा त्यांची पावलं अशी उमटतात. म्हणजे त्यांचे पावलं दिसतात, म्हणजे त्यांचे ॲनिमल ट्रॅक्स, त्याला आपण काय म्हणतो, ॲनिमल ट्रॅक्स म्हणजे पाऊल खुणा त्यांच्या दिसतात. काही पक्षी आहेत. पक्षी सगळेच का आपण जेव्हा जंगलामध्ये जाऊ तेव्हा तिथे सगळे झाडावरती बसलेले, मी आहे कर सगळे झाडावर बसलेले नसतील, पण त्यांच्या
पक्षी आहेत, इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. हे आपल्याला कशावरून दिसतं तर त्यांची पिसं पडलेली दिसतात आपल्याला, फेदर्स, फॉलन फेदर्स. त्याच्यानंतर काही काही फळं आहेत ती त्यांनी अर्धवट खाऊन टाकून दिलेली आहे, अर्धवट खाल्लेली आहे. मग ते इथं म्हणजे फळं अर्धवट खाल्लेलं कोण आहे तर पक्षी खातात फळं. म्हणजे या जंगलामध्ये आपल्याला पक्षी दिसत आहेत. त्याच्यानंतर काही काही शेण, मलमूत्र त्यांचं पडलेलं असतं किंवा त्यांचे लेंड्या पडलेल्या असतात. काही काही बकऱ्यासारख्या प्राणी आहेत त्यांच्या शौचा म्हणजे त्यांचं जे डंग असतं ते ड्रॉप हे असं लेंड्याच्या आकारामध्ये असतं. त्याच्यानंतर काही काही पक्ष्यांची घरटी आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर अंडी दिसतात किंवा हनीकोम्स म्हणजे काय, मधमाशांची पोळी दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं की या प्रदेशामध्ये हे प्राणी, या जंगलामध्ये हे प्राणी आपल्याला दिसून येतात. जरी आत्ता प्रत्यक्ष आपल्याला दिसले नाही किंवा त्यांच्या पार्टली इटन फ्रूट्स, शेल म्हणजे शेंगांची टरफलं वगैरे आपण खाल्लेली तिथे पडलेली असतात. फॉलन फिदर्स, ॲनिमल ट्रॅक्स, डक, त्याच्यानंतर ड्रॉपिंग्स, नेक्स्ट, कोकुन्स, एग्स, त्याच्यानंतर हनीकोम्स याच्यापासून आपल्याला दिसतं. कोकुन्स म्हणजे काय, कोकुन्स म्हणजे काय तर किड्यांचे कोश असतात बघा. कोश म्हणजे त्याची आता अळ्यांचे कोश असतात, त्या कोशला काय म्हटलं तर कोकुन्स म्हटलं तर रेशमी किड्यांचे कोश असतात. त्याच्या आतमध्ये तो पक्षी जीव असतो आणि त्याची फुटून मग तो बाहेर त्याचं सुरवंट फुलपाखरामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला दिसतात की याच्यावर आपण शोधून काढू शकतो की या ठिकाणी काय आहेत ते हे पक्षी या ठिकाणी आहेत. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण सजीवांची माहिती एखाद्या परिसरामध्ये, एखाद्या पर्यावरणामध्ये कोणकोणते सजीव आहेत याची माहिती आपल्याला या ऑब्झर्वेशनमधून आपल्याला मिळू शकते. चला आता जाऊया आपण काश्मीरला. थंड हवेच्या ठिकाणी. गरम झालं ना खूप, 3 महिने उन्हाळ्यामध्ये कसं तरी झालेलं आहे. चला आता आपण जाऊया कुठे जाऊया, काश्मीरला. चला येताना माझ्याबरोबर सगळेजण. आता काश्मीरमध्ये काय झालं रे, थंडी वाजली ना. मग थंडी वाजल्यानंतर आपण काय घालतो, लगेच स्वेटर बिटर घालून एकदम तयार आपण. बरोबर. मग आपण स्वेटर बिटर घालून आता आपण फिरायला जाऊया काश्मीरमध्ये. कशी दिसेल रे तुमची झाडं काश्मीरमध्ये कशी दिसतात माहिती आहे. काश्मीरमध्ये असे उंच झाडं असतात कारण तिथे सूर्यप्रकाश कमी असतो. मग तो सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ही झाडं अशी उंच वाढतात आणि त्याची फांद्या आहेत त्याच्या उतरत्या आहेत. का उतरत्या आहेत तर त्याच्यावरती बर्फ पडलं की ते बर्फ घसरून जावं. बर्फ जर साठून राहिला तर आपल्या आंब्यासारखं जो पसरट झाड आहे, साठून राहिलं बर्फ तर काय होणार आहे, ती पानं कुजून जातील. पाणी जर साठून राहिलं त्याच्यावरती, बर्फाचं पाणी जर साठून राहिलं किंवा बर्फ साठून राहिला तर ती पानं कुजून जातील आणि म्हणून त्याची झाडांची फांदी कशी आहे तशा उतरतात. तिथे घरं पण तुम्ही बघितलं, घरं पण कशी असतात, उतरत्या छपराची असतात. त्याच्यानंतर तिथे जे म्हणजे बर्फ आहे तो वितळून खाली पडून जावा आणि बर्फापासून त्या झाडाचं संरक्षण व्हावं. त्याच्यानंतर प्राणी दिसतात आपल्याला. हे प्राणी कसे दिसतात आपल्याला तर त्यांच्या अंगावरती एक पांढरं एक लोकरीसारखं असं त्यांच्या अंगावरती लव आहे. म्हणजे आता आपण स्वेटर फिटर एकदम टक 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 घालू शकतो, कुठेही आपण जाऊ शकतो, पण ते प्राण्यांना कोणी स्वेटर घालणार आहे का, नाही. मग अशा खूप कडक थंडीपासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी त्यांच्या अंगावरती काय आहेत, निसर्गतःच एक लोकर ऊल निर्माण झालेली आहे की ज्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी संरक्षण होतं. आणि तो प्राणी कोणता माहिती आहे, याक किंवा पोलार बियर. हे पोलार बियर आहेत, व्हाईट रंगाचे असतात बघा. बियर जे आहेत हे बियर तुम्हाला व्हाईट रंगाचे दिसतात, त्यांच्यावरती व्हाईट केसाळ प्राणी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसतात. याक आहे, पोलार बियर आहेत यासारखे. चला आता थंडी खूप खाऊन झाली, आता आपण जाऊया वाळवंटामध्ये. वाळवंट म्हणजे कुठे, राजस्थानला. आता राजस्थानला वाळवंटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय दिसेल रे, झाडं अशी मोठी झाडं दिसेल का, नाही. तिथे झाडं कशी असतात तर छोटी छोटी असतात आणि निवडुंगासाठी काटेरी झाडं असतात. निवडुंगाचं पान काय करतं की जास्तीत जास्त पाणी स्वतःमध्ये शोषून घेऊ शकतो. त्याचे जे काटे आहेत पानांच्या मार्फत त्याचं पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. झाडांमध्ये पाण्याच्या मार्फत पानं जी असतात ते पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन होत असतं, पण त्याला काट्यांच्या रूपामध्ये त्या झाडाला पानं असतात आणि त्यामुळे त्यांचं पाणी जे आहे पाण्याचं बाष्पीभवन फार कमी होतं आणि ते पाणी त्याच्यामध्ये साठवून ठेवलं जातं. आणि मग ते साठवून ठेवल्यामुळे
जास्त दिवस म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे वाळवंटी प्रदेशामध्ये, त्या ठिकाणी ते तग धरू शकतात. तिथे आंब्याची झाडं, अशी ह्याची झाडं दिसतील का रे तुम्हाला? दिसतात का रे मोठी मोठी झाडं? नाही, तिथे खजुराची झाडं दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला निवडुंगासारखी झाडं, काटेरी वनस्पती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसतात. आणि प्राणी, आता राजस्थानमधले प्राणी तुम्हाला माहिती आहेत. कोणता प्राणी रे मुख्य? उंट. कारण त्याचे जे उंट आहेत, हा उंटाचे जे पाय तुम्ही बघितले असतील तर या पायाचे जे तळवे असतात, हे तळवे असे पसरट असतात की ज्यामुळे ते उंट रेतीमध्ये व्यवस्थित चालू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या शरीर रचना ही त्या परिसरानुसार सगळ्यांची झालेली आहे. आपण काश्मीरमध्ये बघितलं, थंडी आहे, तिथे केसाळ प्राणी आपल्याला सापडतात, झाडांची रचना वेगळी आहे. तसंच वाळवंटामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला निवडुंग सापडतात, उंटासारखे प्राणी सापडतात. आपल्या पठारावर जिथं वाळवंट पण नाही आणि जिथं अतिशय थंडी नाही, तिथे नॉर्मल प्राणी म्हणजे नॉर्मल वनस्पती आढळतात, नॉर्मल प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. जंगलामध्ये वेगळे प्राणी असतात, आपल्या शहरामध्ये वेगळे प्राणी असतात, गावामध्ये आपण बघितलं तर वेगवेगळे प्राणी पक्षी आपल्याला दिसतात. म्हणजे खूप म्हणजे यालाच म्हणतात बायोडायव्हर्सिटी, याचा अर्थ तुम्ही मला सगळेजण विचारत होता. बायोडायव्हर्सिटी, बायो म्हणजे सजीवता, त्याचा मराठीमध्ये प्रॉपर अर्थ आहे जैवविविधता. त्याचा अर्थ आहे जैवविविधता, म्हणजे सजीवांमध्ये जी विविधता सापडते, वेगवेगळेपणा सापडतो, त्याला म्हटलं तर बायोडायव्हर्सिटी. आता हे तर तुम्हाला डोळ्याने दिसणारे प्राणी झालेले आहेत. याच्याशिवायही काही सजीव आहेत की जे सजीव आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. ते पाहण्यासाठी, आता तुम्ही जर हा बघता करोना विषाणू तुम्ही खूप ऐकताय. दिसतोय का रे करोना विषाणू? नाही ना. तो नाकामध्ये डायरेक्ट गेल्यानंतर आपल्याला कळतं की तो जाताना दिसला का रे तुम्हाला? नाकामधून कोणाला दिसले, कोणाला दिसतो तो नाकामधून जाताना? आता तुम्हाला माहिती आहे की आता मलेरियाचे विषाणू आहेत किंवा जे काही विषाणू आहेत की जे शरीरामध्ये आपल्याला जात आहेत आणि ते आपल्याला दिसतात का? नाही. ते इतके सूक्ष्म आहेत की जे साध्या डोळ्याने दिसू शकत नाहीत. तुम्ही जर आणि त्यांना म्हटलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे एका सुईच्या टोकावरती, सुईचं एवढंच असतं बघा, ते एवढ्याशा टोकावरती जवळजवळ लाखो बसतील एवढे ते सूक्ष्म असतात. डोळ्याला दिसलं का रे बघते? नाही दिसत ना. मग ते पाहण्यासाठी आपल्या सूक्ष्मदर्शित्राचा, मायक्रोस्कोपचा आपल्याला वापर करावा लागतो. जेव्हा आपण शाळेमध्ये येऊ तेव्हा तुम्हाला मी सर्वांना मायक्रो ऑर्गॅनिझम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सूक्ष्मदर्शित्राच्या खाली. आता बघा की तुम्ही बघितलं, हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी इन द प्लेस व्हिजिट? वेगवेगळ्या प्रकारचे सजीव, डिफरंट टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स वी सी ॲट अ प्लेस वेअर वी व्हिजिटेड. आता हे सगळे एकाच प्रकारचे आहेत का मला सांगा बरं? आपल्याला वाळवंटामध्ये वेगळे प्राणी दिसले, आपल्याला काश्मीरला वेगळे प्राणी दिसले, थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये वेगळे दिसले, आपल्या गावाला वेगळे दिसले, आपल्या शहरामध्ये आपल्याला वेगळे दिसतात. मग हे सगळे आहेत आणि सगळे एका ठिकाणी सापडले का रे कुठेतरी? की सगळे एका ठिकाणी सापडले, त्यांचं जीवन तिथे राहील असे सापडले का कुठे? नाही. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे वेगवेगळ्या प्लेसेसवरती राहत असतात, डिफरंट प्लेसेसवरती ते राहत असतात. द व्हरायटी बघा, आता नीट ऐका. द व्हरायटी वी सी इन द ऑल लिव्हिंग थिंग्स दॅट्स बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी. द व्हरायटी वी सी, व्हरायटी म्हणजे काय? व्हरायटी दाखव. व्हरायटी म्हणजे काय? एक वेगळेपणा. सजीवांमध्ये जे वेगवेगळेपणा आपल्याला दिसला एका पर्टिक्युलर एरियामध्ये. म्हणजे आता आपण वाळवंटामध्ये फिरलो किंवा आपण थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला त्या ठिकाणी सापडले. दॅट पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड ॲज अ बायोडायव्हर्सिटी. पुन्हा एकदा व्याख्या मी सांगते, तर ही त्याची व्याख्या आहे. हे तुम्हाला मी समजावून सांगितलं की कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव, प्राणी नाही, वेगवेगळ्या प्रकारची सजीव आपल्याला सापडतात. ऑल द लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया. बघा, द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग, जे वेगवेगळ्या सजीवांमध्ये असलेली विविधता. द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस.
एखाद्या बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये असलेल्या सजीवांच्या विविधतेला बायोडायव्हर्सिटी ऑर जैवविविधता असे म्हटले जाते. पुन्हा एकदा व्याख्या आपण हे करूया, वाचूया. Biodiversity, the variety we see in all the living things that belong to a particular area is called the biodiversity of that place. आता या पानाचा मी फोटो तुम्हाला पाठवते. या पानाच्या फोटोवरून तुम्ही बायोडायव्हर्सिटीची व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मला दिसत असेल या कोपऱ्यामध्ये चित्राच्या बाजूला बायोडायव्हर्सिटीची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या तुम्ही 5 वेळा आपल्या विज्ञानाच्या वहीमध्ये, तुम्हाला मी गेल्या वर्षी सांगितलेलं होतं, तुम्हाला पुस्तकही तुम्ही घेतलं असेल. मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की या आठवड्यापर्यंत सगळ्यांकडे पुस्तक मिळालं पाहिजे आणि त्यामुळे पुस्तकामध्ये तुम्ही ती व्याख्या शोधून काढायची आणि ती व्याख्या 5 वेळा लिहायची आहे. आणि त्या पुस्तकामध्ये सर्वांनी पुढचा जो द एन्व्हायरमेंट अँड द फूड चेन, एन्व्हायरमेंट द फूड चेन, ही 2 पानं आहेत. हे 2 पानांचे फोटो मी तुम्हाला पाठवले. जर पुस्तकं अजूनपर्यंत घेतली नसेल तर हे 2 पानं आहेत. ही 2 पानं वाचून ठेवायची, ज्याचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत. आता फक्त तुम्ही धड्याचं नाव लिहिलं असेल. तुम्हाला मी मागच्या तासाला मी तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे 4th लेसन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. तारीख घाला, आजची तारीख घाला. तुम्हाला म्हटलं आपण जेव्हा सुरू करणार आहोत त्याची तारीख घाला. तारीख आडवी त्या ठिकाणी घालायचे. तुम्ही लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग त्याच्या खाली लिहिलेले आहेत, त्याच्याच खाली फक्त तारीख घालायची. धड्याचं नाव, तुमचं नाव काहीही घालायचं नाही, कारण या धड्याचाच हा एक भाग आहे. आणि मग त्याखाली तुम्ही फक्त बायोडायव्हर्सिटीची व्याख्या 5 वेळा लिहायची आहे. आणि आजचा अभ्यास आहे द एन्व्हायरमेंट अँड द फूड चेन. हा जो घटक आहे हा घटक वाचून ठेवायचा आहे. मी तुम्हाला फोटो पाठवते, त्याचा फक्त वाचून ठेवायचा आहे. आणि नंतर तुम्हाला हे 5 वेळा व्याख्या लिहून झाल्यानंतर तुम्ही तो वाचायचा आहे. पाठ आत्ता आपण जेवढा आपण शिकलेलो तेवढा पुन्हा 2-3 वेळा वाचून त्याच्यामधल्या काही शंका असतील त्या मला परत नंतर म्हणजे 7 वाजता तुम्ही मला या शंका, याच्यातल्या शंका विचारायच्या आहेत. कसा वाटला तुम्हाला तास? आवडलं तुम्हाला मी शिकवलं? कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला शिकवत आहे, त्यामुळे तुम्हाला माझं शिकवणं आवडलं का आणि समजलं का? फक्त एवढंच, आवडलं आणि समजलं. आणि तुमचं नाव घालून यस, नो, वॉट एव्हर जे तुम्हाला असेल ते. तुम्हाला आवडलं असेल तर हो म्हणा, नसेल आवडलं तर नाही म्हणा. आणि जो घटक समजला नाही आहे, अजूनही जो भाग तुम्हाला समजला नाही आहे, त्या भागावर आधारित प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून तुम्ही कळवलं तरी काय हरकत नाही. लगेच आपण पुढच्या 10-15 मिनटामध्ये त्याचं पुन्हा मी उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. धन्यवाद. घरी राहा आणि सुरक्षित राहा. आवडला तुम्हाला ऑनलाईनचा तास सर्वांना? नवीन शाळा ही आवडते ना सर्वांना? नमस्कार. पुन्हा भेटू आपण पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.